तर हे आहे आपलं रुद्राक्षाचं झाड. खूप मोठं झालं आहे आता, म्हणजे ऑब्व्हियसली होईलच, कारण जवळपास आता 12 वर्ष झाली आहेत लावल्यापासून. आणि मागच्या वर्षी पहिल्यांदा म्हणजे लावल्यापासून बरोबर 11 वर्षानंतर त्याला रुद्राक्ष लागायला लागली. मागच्या वर्षी खूप कमी होती, एक 4-5च मिळालेली आम्हाला. पण ह्या वर्षी आता बऱ्यापैकी संख्येत लागत आहेत. आधी लावल्यापासून तर आम्हाला भीतीच वाटत होती की 10 वर्ष झाली याला अजून रुद्राक्ष लागतच नव्हती. त्यामुळे असंच वाटत होतं की म्हणजे नक्की लागतील का नाही, का कोणी फसवलं का वगैरे आम्हाला. पण ॲक्च्युअल रुद्राक्षाचंच झाड आहे. असं अजून एक झाड आहे आपल्या बागेमध्ये. ही जी बाग आहे आमची होडावड्यामध्ये, वेंगुर्ला तालुक्यात येते, सिंधुदुर्गमध्ये. तर अशा पद्धतीने हे रुद्राक्षाचं झाड एवढं मोठं झालं आहे आणि त्याला आता इकडे रुद्राक्ष लागायला सुरुवात झाली. त्याच्या बाजूला चाफा आहे, पण झाड तुम्ही बघू शकता एवढं मोठं वाढलेलं आहे. तर हे असं रुद्राक्षाचं फळ असतं. ते ॲक्च्युली झाडावरनं पडतं. आम्ही मुद्दामून पाडायला जात नाही. जे काही पडतात तीच आम्ही वेचतो, म्हणून त्याच्या खालचा एरिया सगळा स्वच्छ ठेवतो आणि मग त्याला सोलून त्याच्या आतमधनं रुद्राक्ष निघतं. ते जे आता हिरवं फळ पाहिलं ते साधारण सुकल्यानंतर असं काळपट होतं आणि मग ह्याला हे सुकलेलं फळ सोलल्यावर त्याच्या आतमधनं रुद्राक्ष निघतात, जी आपल्याला अशा प्रकारे दिसतात. आता हे तुम्ही ऐकलं असेल, एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी. तर हे जे झाड आहे, ह्या झाडाला बरोबर 3 मुखी रुद्राक्ष मिळत आहेत. तुम्ही बघू शकता, 1, 2 आणि 3 असे 3 मुखी रुद्राक्ष मिळतात या झाडाला आम्हाला. वेगवेगळ्या रंगाचे आहेत ते, ऑब्व्हियसली किती कमी सुकलं आणि जास्त सुकलं आहे याच्यावर डिपेंड करतो त्याचा रंग. ही झाली कोकणातली रुद्राक्ष.